नमस्कार, टू हँड्स विथ किचनमध्ये मी सोनाली तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे कुरकुरीत अशी बाकरवडी. त्यासाठी मी 2 कप मैदा घेतला आहे. त्यात 3 चमचे बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. तर 1 चमचा ओवा घ्यायचा आणि ओवा हा हातावर चोळूनच घालायचा, म्हणजे छान वास येतो आणि चवही छान लागते. तर 2 चमचे मी मोठे तेल घातले मोहनासाठी. हे व्यवस्थित मी एकजीव करून घ्यायचे, म्हणजे पिठाला सगळीकडून तेल व्यवस्थित लागलं जातं. आणि आता गरजेनुसार पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पहिल्यांदा पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि आता हे पीठ बघा, आता पाव कपच आपल्याला पाणी लागलेलं आहे ह्याच्यामध्ये. मी तांब्यात तर भरून घेतला होता, पण पाव कपच आपल्याला ह्याच्यातलं पाणी लागतंय. तर आता हे मी 10 मिनटं भिजत ठेवणार आहे आणि आपण भाकरवडीच्या मसाल्याचं सारण तयार करायला घेऊयात. तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरी आणि 2 चमचे धणे घालणार आहे. तर हे मंद गॅसवर खरपूस असं भाजून घ्यायचं. याचा रंग नाही बदलून द्यायचा आहे आपल्याला. तीळ 2 चमचे घालायचे, बडीशेप 2 चमचे घालायची आपल्याला आणि डेसिकेटेड कोकोनट 2 चमचे घालायचे. तर हा व्हिडिओ मी खूप दिवसांनी टाकते आहे. तर तुम्ही म्हणाल की एवढ्या दिवसमध्ये काय करत होतात? तर माझं शिफ्टिंगचं काम चालू होतं, बाहेर दुसऱ्या गावी राहायला जायचं होतं. त्यामुळे मी बरेच आणि टाळाटाळ झाल्यामुळे बरेचसे दिवस निघून गेले असे. तर आपलं हे सारण भाजून झाले. मी हे थंड करायला ठेवते. तर बघा, आपलं सारण पण थंड झाले. हे मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते. त्यामध्ये 2 चमचे तिखट लाल मिरची पावडर घालायची आहे, पाव चमचा हिंग, 2 चमचे सुंठ पावडर, पाव चमचा हळद आणि 2 मोठे चमचे साखर घालायची. तर हे मिश्रण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, तर मी मीठ घालायला विसरले होते, तर चवीनुसार मीठ घालते याच्यामध्ये. आणि आता हे व्यवस्थित एकजीव करून घेते, मिश्रण हलवून घेते आणि हे बाजूला करून घेते. हे पहा किती जाडसर झाले आणि छान लागतं दाताखाली आल्यावरती. धने, जिरे, बडीशेप. तर आता हे जे मळलेलं पीठ होतं हे थोडंसं हाताने मळून घेते पुन्हा एकदा, 1-2च मिनटं. आणि ह्याचे समप्रमाणात 2 असे गोळे करून घेते. तर एक गोळा आपण आता लाटायला घेऊया. मला मोठी चपाती करायची आहे, त्याच्यामुळे मी ओट्यावरच लाटायला घेणार आहे, पोलपटावर लाटणार नाही आहे. थोडासा मैदा घ्यायचा आहे लाटायला आणि पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर इतकी पातळ ही चपाती लाटून घ्यायची आहे. आणि आता माझ्याकडे चिंचेची चटणी आहे गोडसर, तर ती मी सगळीकडे सारख्या प्रमाणात मी पसरवून घेते आहे. ह्याचा फायदा असा होतो की ह्याची चव छान लागते आणि आपण जो मसाला लावणार आहोत कोरडा, तो तेलात सुटत नाही. तर बघा, ही लावून झाली आणि आता ह्याच्यावर मी मसाला आपण जो केला होता आत्ता, तो मी पसरवून घेते व्यवस्थित. तर हे चमच्याने मी टाकून घेतले आणि हाताने एकसारखं पसरवून घेते. आणि आता हे असं थोडंसं व्यवस्थित दाबून लॉक करत करत आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे, की जेणेकरून ही वडी तेलामध्ये टाकल्यावरती सुटणार नाही. तुम्ही बघू शकता. हळूवारपणे करा, पण घट्ट असा रोल झाला पाहिजे ह्याचा. आणि शेवटी मी इकडे असं हाताने दाबून घेते, प्रेस करून घेते, की जेणेकरून जेव्हा आपण पाण्याचा हात लावून चिटकवून टाकू हे सुटणार नाही. तर ह्याचे दोन्ही बाजूचे जे ओपन आहेत ते साईडला काढून ठेवते कट करून. आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण वड्या कट करून घेणार आहोत. तर मी गॅसवर तेलही तापायला ठेवलेलं आहे. मंद आचेवर आपल्याला बाकरवडीच्या वड्या तळून घ्यायच्यात. तर तुम्हाला जशा पाहिजेत, शक्यतो ह्या वड्या पातळच असतात, त्यामुळे पातळ अशा कट करून घ्या. तर तुम्हाला लेअर दिसतील कशा झालेत ते बघा. तर मी ओट्यावर केल्या होत्या म्हणून एका साईडला अशा जरा चपट्या झाल्यात, पण काही हरकत नाही. आपल्याला बाकरवडी कशीही असते तरी पोटात जाणं महत्त्वाचं. जिभेचे चोचले आणि चहाबरोबर तर अजूनही छान लागतात. हे पहा, माझ्या सगळ्या कट करून झाल्यात. मी तेलामध्ये तळायला टाकते. आता छान असा चॉकलेटी किंवा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत मंद गॅसवर. तर हे पहा, आपल्या वड्या अशा तळून झाल्यात. तर ही भाकरवडी करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशीच साथ राहू द्या. तर मी ह्याच्याबरोबर दुसरीही बॅच अशीच तळून घेते. तर माझ्या ह्या भाकरवडी सगळ्यात तळून झालेल्या आहेत. पहा, तर रंगही छान आलेला आहे. तर कसा झाला आहे व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून नक्की 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 सांगा. धन्यवाद.